हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी रिझल्ट लागल्यानंतर लवकरच कॅप राऊंड सुरू होतात आणि या कॅप राऊंड्स मध्ये तुम्हाला कॅप राऊंडचे ऍप्लिकेशन फिलअप करावे लागतात आणि अल्टिमेटली कॅप राऊंडचे ऍप्लिकेशन फिलअप केल्यानंतर तुमचा नंबर दिलेल्या प्रेफर्ड कॉलेजमध्ये लागतो आणि या कॅप राऊंडचे फॉर्म फिलअप करताना आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. तर ते सर्व डॉक्युमेंट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही कॅप राऊंड्स विषयी प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी जी बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतात. सोबतच तुमची एमसीक्यूच्या दृष्टीने प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिला जातो. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच जी आहे ती आम्ही सुरू करत आहोत. तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, इन्क्वायरी करा आणि बॅचला जॉईन करा. तर मित्रांनो, इथे पहिली जी डॉक्युमेंट आहे, अशा डॉक्युमेंट आहेत या की जनरल सगळ्यांनाच या डॉक्युमेंटची गरज पडते आणि ह्या डॉक्युमेंट्स ज्या आहेत त्या सगळ्या कॅन्डिडेट्सला ऍप्लिकेबल आहेत. त्या डॉक्युमेंट आपण सुरुवातीला पाहूयात. त्याच्यानंतर कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची फोटोग्राफची स्कॅन कॉपी इथे तुम्हाला लागणार आहे. फाईल साईज इथे 20 KB ते 50 KB पर्यंत लागते. त्याच्यानंतर फॉर्मॅट जो आहे फोटोचा तो JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये हा फोटो लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सिग्नेचरची इमेज इथे लागते. सिग्नेचर ही व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने करावी लागते आणि त्याची फाईल साईज 10 ते 20 KB पर्यंत आणि फॉर्मॅट JPG किंवा JPEG लागतो. म्हणजे हे जे दोन गोष्टी आहेत तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. तर इथे ऍक्च्युली तुम्हाला सगळेच डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोडच करावे लागतात. कुठेही हार्ड कॉपी तुम्हाला नेऊन द्यायची नाही. ज्यावेळेस कॅप राऊंड आपले सुरू होणार आहेत, कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर कॅप राऊंडचे फॉर्म सुरुवातीला येतात. तर कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडी ठेवणं महत्वाचं आहे. पहिलं झालं फोटोग्राफ, दुसरं झालं सिग्नेचर. त्याच्यानंतर SSCचे जे मार्कशीट आहे ते तुम्हाला इथे लागतं. जर तुम्ही CBSE, ICSE, IGCSE, IB अशा बोर्डामधून जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला तिथे मार्कशीटची एक PDF बनावी लागते. त्याच्यानंतर मार्कशीट सोबत तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट सुद्धा इथे अटॅच करावं लागतं. तर हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड लागतं. तर याची फाईल साईज ही मॅक्सिमम 500 KB पर्यंत लागते आणि फॉर्मॅट जो आहे तो PDF फॉर्मॅट लागतो. त्याच्यानंतर HSCचं जे मार्कशीट आहे तेही इथे तुम्हाला लागेल. जर तुमची 12वी ह्या CBSE, ICSE सारख्या बोर्डमधून झाल्या असतील तर तुम्हाला तिथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्याच्यानंतर ते सेल्फ अटेस्टेड असावं आणि मार्कशीट सोबत ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे ते स्कॅन करून तुम्हाला एक PDF बनवावी लागते. ती 500 KB पर्यंत असावी. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ऑनलाईन सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्ही जी सीईटी दिली आहे 2025 मध्ये त्याच्यासाठी जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे असेल तर तो ऍप्लिकेशन फॉर्म PDF स्वरूपात इथे सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर पुढे तुमचा जो सीईटीचा जो स्कोर कार्ड येईल, आता रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला ते स्कोर कार्ड डाउनलोड करता येईल. ते स्कोर कार्ड जे आहे तेही तुम्हाला कॅप राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशनसाठी अपलोड करावं लागतं. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट और प्रूफ ऑफ बर्थ इन महाराष्ट्र. तर या सर्टिफिकेट पैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल ज्याच्यावरती तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे हे क्लिअर होईल. जसं की डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर ते द्या. बर्थ सर्टिफिकेट जर असेल तर तेही चालेल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालेल. त्याच्यानंतर कम्युनिटी, नेटिव्हिटी, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट हेही चालेल. फाईल साईज ही 500 KB पर्यंत असावी आणि PDF फॉर्मॅटमध्ये तुमचं हे डॉक्युमेंट असावं. त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत हे सगळे डॉक्युमेंट हे जनरली सगळ्यांना ऍप्लिकेबल आहेत. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पाहिले आपण? पहिलं तर फोटोग्राफ, सिग्नेचर, SSCचं सर्टिफिकेट, HSCचं सर्टिफिकेट, ऑनलाईन सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म आणि सीईटीचं जे स्कोर कार्ड आहे सोबतच तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा प्रूफ ऑफ बर्थचं सर्टिफिकेट तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमची कॅटेगरी कुठलीही असो,
तुम्हाला हे सर्टिफिकेट्स जे आहेत 1 ते 8 कंपल्सरी असतील. त्याच्यानंतर पुढे कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट आहेत. आता महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी टाइप ए कॅन्डिडेट ते आहेत. त्यांच्यासाठी एनी वन ऑफ द फॉलोइंग सांगितलंय, म्हणजे एकतर डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कम्युनिटी नेटिव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, जे आपण 8 नंबर मध्येच पाहिलंय, तर तुम्हाला इथे हे अप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर टाइप बी कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी वडिलांचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा आईचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडावं लागेल. टाइप सी कॅन्डिडेटसाठी प्रोफार्मा ए जो आहे, सर्टिफिकेट फ्रॉम एम्प्लॉयर, हा प्रोफॉर्मा ए जो आहे तुम्हाला ज्यावेळेस कॅप राऊंडचं डॉक्युमेंटचं जे नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये हा प्रोफॉर्मा ए दिलेला असेल, तो तुम्ही इथे भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अटेस्टेड कॉपीज जोडायच्या, ट्रान्सफर ऑर्डर आणि जॉईनिंग रिपोर्टच्या. त्याच्यानंतर पुढे टाइप डी कॅन्डिडेट जे आहेत त्यांना प्रोफॉर्मा बी 1 जो आहे तो फिलअप करून द्यायचा आहे. अगेन तिथे ट्रान्सफर ऑर्डर, जॉईनिंग रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफॉर्मा बी 1 किंवा बी 2 इथे सबमिट करावं लागतं. आता प्रोफॉर्मा बी 2 मध्ये हे जे डॉक्युमेंट आहे प्रोफॉर्मा बी 2 तुम्हाला तेही नोटिफिकेशन मिळून जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते सबमिट करावं लागेल. त्याच्यासोबत पेन्शन ऑर्डर असेल, राशन कार्ड असेल, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा आधार कार्ड इत्यादी गोष्टी तुम्हाला त्याच्यासोबत जोडाव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे कॅन्डिडेट महाराष्ट्र, कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डरवरती रिसाइड करतात अशा कॅन्डिडेटसाठी प्रोफॉर्मा G1 आहे आणि प्रोफॉर्मा G2 आहे. पुढे मग फॉर बॅकवर्ड क्लासेस कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेटसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे द्यावं लागतं. जर तुमचं कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन केल्याची जी रिसिप्ट आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची ती तुम्हाला इथे सबमिट करावी लागते आणि तुमचं जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते सेकंड राऊंडच्या अगोदर तुम्हाला तुमच्या कॉलेजला सबमिट करावं लागेल, तरच तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊ शकेल. त्याच्यानंतर VJDT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC कॅन्डिडेट जे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर त्यावेळेस अवेलेबल नसेल तर त्याची रिसिप्ट तुम्हाला सबमिट करावी लागेल. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे लागणार आहे, ज्याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2026 असावी. त्याच्यानंतर EWS कॅन्डिडेटसाठी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागतं EWSचं. त्यानंतर एक्स सर्व्हिसमन जे असतील प्रोफॉर्मा C आहे त्यांच्यासाठी. ऍक्टिव्ह डोमिसाइल्स डिफेन्स कॅन्डिडेट त्यांच्यासाठी प्रोफॉर्मा C आहे. ऍक्टिव्ह नॉन डोमिसाइल डिफेन्स कॅन्डिडेट त्यांच्यासाठी प्रोफॉर्मा C, D किंवा E इथे सबमिट करावं लागतो. हे प्रोफॉर्मा सगळे तुम्हाला नोटिफिकेशन मध्येच भेटतील. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी जे असतील त्यांच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. सिव्हिल सर्जन कडनं किंवा अप्रूव्ड मेडिकल बोर्ड कडनं ते मेडिकल सर्टिफिकेट आलेलं असावं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला डोमिसाइल, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं तुम्ही महाराष्ट्रामधले आहात हे प्रूव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर जम्मू अँड काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी प्रोफॉर्मा आहेत JKL. त्यांच्यापैकी जे तुम्हाला ऍप्लिकेबल असेल ते इथे द्यावं लागेल. त्यानंतर मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी डोमिसाइल सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र ते आपण सुरुवातीलाच 8 नंबर मध्ये देत आहोत. सोबत तुम्हाला प्रोफॉर्मा O द्यावा लागतो. त्याच्यामध्ये डिक्लेरेशन असतं तुमच्या रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं. त्याला ऑप्शन म्हणजे तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा सबमिट करू शकता. आता ऑर्फन कॅन्डिडेटसाठी रिजनल डेप्युटी कमिशनर कडनं तुम्हाला सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं. त्यासाठी ऑर्फन सर्टिफिकेट इथे सबमिट करणं कंपल्सरी असेल. त्यानंतर आता हे जे डॉक्युमेंट आहेत, आता मोस्ट ऑफ द स्टुडंट जे असणार आहेत ते टाइप ए कॅटेगरीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रोफॉर्मा जे आहे ते ऍडिशनल सबमिट करण्याची गरज नाहीये. तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. त्यानंतर तुमचे जे सगळे डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन्ड असावेत, वाचण्यायोग्य असावे आणि PDF फॉर्मॅटमध्ये असावे. तुमचा फोटो आणि सिग्नेचर ही फक्त JPG किंवा JPG फाईल फॉर्मॅटमध्ये लागते. फाईल साईज तुम्हाला फोटोची 20 ते 50 KB पर्यंत, सिग्नेचरची 10 ते 20 KB पर्यंत. इतर डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड करणार आहात ते जवळजवळ 500 KB पर्यंत तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्याच्यानंतर जिथे जिथे तुम्हाला सेल्फ अटेस्टेशनसाठी विचारलं जाईल तिथे ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड ते डॉक्युमेंट करावे लागतील. त्याच्यानंतर इन्शुअर करा की तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते रीडेबल आहेत. तुम्ही जे स्कॅन केले आहेत किंवा त्याचे फोटो काढले आहेत आणि त्याचे PDF बनवले आहे तर ते जे डॉक्युमेंट आहे ते वाचण्यायोग्य असावं. त्याच्यामध्ये जो डेटा दिलाय तो वाचता आला पाहिजे, तरच तुमचे
जे डॉक्युमेंट आहे ते सीईटी सेल व्हॅलिड धरते. अदरवाईज तुमचे ते डॉक्युमेंट तिथे इनव्हॅलिड ठरतात. म्हणजे ही तुमची जबाबदारी आहे. तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असावे, वाचण्यायोग्य असावे. तर ठीक आहे मित्रांनो, हे होते कॅप राउंड पूर्वी 3 इयर LLBच्या विद्यार्थ्यांना लागणारे डॉक्युमेंट्स. तर ही जी लिस्ट आहे ती आजच पाहून घ्या आणि तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट नाहीयेत ते डॉक्युमेंट तुम्ही काढण्याच्या तयारीला लागा. कारण बऱ्याचशा डॉक्युमेंट्सला इथे वेळ खूप लागतो. कारण सगळेच जे आहेत सध्याच्या टाइममध्ये सगळ्यांनाच डॉक्युमेंट काढायचे असतात. सगळ्याच एंट्रन्स एक्झाम सध्या चालू आहेत. डॉक्युमेंट्स काढण्यासाठी गर्दीही खूप असते. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट काढा, जेणेकरून तुम्हाला वेळेमध्ये हे डॉक्युमेंट मिळतील. ऐन वेळेस तुमची धावपळ होणार नाही आणि तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होणार नाही. जर तुम्ही तयारीत राहिला तर तुमच्या ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 3 इयर आणि 5 इयर सीईटी साठी सुरू होत आहेत त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्ही जर 2027 मध्ये ही एक्झाम देत असाल तर फाउंडेशन बॅच सुद्धा आम्ही सुरू करत आहोत. त्या बॅचलाही तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.